मागील 1 तास आम्ही प्रयत्न करत होतो मित्रांनो. ह्या महिन्यातला इथं 4था साप आहे. 2 नाग, परत घोणं सापडला. आणि हा मात्र तुम्ही बघू शकता स्वतः बेळातून बाहेर आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं पोट मोठं दिसेल आणि हा अंडी घालायला लक्षात घ्या. खरं तर मुंग्यांच्या बिळामध्ये साप जास्त वेळ राहत नाही. मी पाणी सोडून प्रयत्न करत होतो कारण खोदण्याची जागा नव्हती. हे फणसाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता मुंग्या किती मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे सापाला थोडा त्रास पण झाला असणार, पण पर्याय नव्हता. लोकांच्या समाजांशी पकडावं लागतं आहे. आणि त्याला लोक असंही म्हणतात की मुंगी लागली तर साप हे होत नाही, पण तसं काही नसतं आहे. त्या मुंग्या त्याला सोडून जातील. पण भला मोठा साप आहे, मादी साप आहे. आणि या पाठीमून जास्त मोठा वाढतोय म्हणजे हा अंडी घालायला आला आहे. मी बाहेरून येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही हे बघितला पाठीमागची बघू शकता. असा साप पाठीमागच्या बाजूला मोठा दिसत असेल तर तो अंडी घालायची शक्यता आहे, लक्षात घ्या. खरं तर आम्ही जुळे साप इथं 2 पकडले होते आणि घोणच पकडला होता. हा महिन्यातला ओपन जागा आहे. या मोबाईलच्या द्वारे तुम्ही बघू शकता. आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात साप येत असतात. मुंग्यांचं बीळ असून सुद्धा हा जवळपास आम्ही 1 तास प्रयत्न करतोय कारण बीळ पाण्यानं भरत नव्हतं. आणि अशा वेळेला हा साप सापडला आणि तुमच्याबरोबर शेअर करता आला. ह्याला एक पहिलाची जखम पण आहे. आपणच ते बरे आपण होतात. मुंगी लागून साप मरतोय म्हणतात, हे चुकीचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्याला मुंग्यातनं असणारा साप एक मुंगी दिसाले, पण मुंग्यातनं हा बाहेर आला आणि आता तो मुंग्या त्याला सोडून पण गेलेला आहे. आणि आपल्या वाटेनं तो जात होता. मित्रांनो तुम्ही सगळं बघितला. नाग आहे साधारण 5 वर्ष वयाचा. हा मादी जातीचा प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती नाग आहे.